हाय, हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आपण एक छान अशी अ, झाड बघणार आहोत, ज्याच्यापासून आपल्याला खूप सारे म्हणजे फायदा होतो आपल्या शरीरासाठी आणि ओव्हरऑल. सो ते झाड म्हणण्यासाठी एक तुम्ही थोडक्यात म्हणू शकता की एक औषधी वनस्पतीच तुम्ही थोडक्यात म्हणू शकता. तर मी तुम्हाला दाखवणार आहे आज. सो ही आहे आपली चहाची पत्ती, म्हणजे तुम्ही बोलता ना गवती चहा, ती आहे. हे बघा. सो तुम्ही बघू शकताय खूप चांगल्या प्रकारे वाढली आहे आणि मजबूत अशी बघा, हे काड्या बघा एकदम मजबूत झाल्यात. तर आपण आज बघणार आहोत गवती चहाविषयी. सो गवती चहा प्रत्येकाच्या घरी दिसेल तुम्हाला कोकणामध्ये. जसं की मुंबईच्या ठिकाणी जे लोकं राहतात, म्हणजे मुंबईच्या ठिकाणी कुठेही राहत असतील, तर त्यांच्या जी काही जिथे झाडं लावतात त्या झाडांमध्ये सुद्धा हे गवती चहा असते लावलेली. एवढी नाही वाढत, म्हणजे पाहिजे तेवढी अशी काही मोठी नाही अशी वाढत, त्याच्यामुळे आपण सहज लावू शकतो. आणि अचानक हा मुळकुंड असतात खरं तर. अशा मुळकुंड असतात, त्या तुम्ही काढून लावू शकता आणि चांगले वाससुद्धा मस्त येतो. हे बघा कसलं झालं झाड. म्हणून म्हटलं तुम्हाला दाखवावं. आणि आता थंडीचा सीझन आहे, सो थंडीच्या सीझनमध्ये याचा जास्तीत जास्त उपयोग केला जातो गवती चहाचा. एक वेगळाच फ्लेवर असतो या गवती चहामध्ये. तुम्ही कधी प्यायली नसेल तर एकदा पिऊन बघा. एक वेगळाच फ्लेवर असतो, एक वेगळाच वास असतो, जो की असं वाटतं की पितच राहावी, चहा पितच राहावी. आणि थंडीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात चहा पिली जाते कारण की थंडी असल्यामुळे. तर त्याच्यामध्ये ही गवती चहा टाकली जाते. हे बघा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे खूप काळजीपूर्वक काढावी लागते, कारण की ही जी गवती चहाची जी पात आहे ना, त्याच्याने आपला हात पण कापू शकतो. सो असं पण होतं. सो हात वगैरे पण कापू शकतो, त्याच्यामुळे एकदम केअरफुली त्याला हे करावं लागतं. सो तुम्ही बघू शकता केवढ्या पाती लांब-लचक आहेत. सो अशी आहे आपली ही गवती चहा. तुम्ही काही म्हणू शकता, चायची पात पण म्हणतात लोकं किंवा गवती चहासुद्धा म्हणतात. सो ह्याचा जो बुंदा आहे तो तुम्ही बघा किती मोठा आहे साईडने. खूप म्हणजे खूप मोठा आहे. आणि ह्या अशा पाती काढल्या जातात आणि तुम्ही अशी पण कापून चहामध्ये टाकू शकता किंवा अशी एक जुडी करून पण तुम्ही टाकू शकता. सो मी तुम्हाला नंतर दाखवेन याची जुडी वगैरे करून. तर ह्याचा जास्तीत जास्त कोकणामध्ये उपयोग केला जातो आणि वास पण एक नंबर येतो. जसे की इटालियन फूड असतील किंवा जे बाहेरच्या देशामध्ये जे फूड वगैरे केले जातं त्याच्यामध्ये पण ह्या चहापत्तीचा खूप वापर केला जातो. सो कोकणामध्ये पण आपण चहापत्तीमध्ये वगैरे टाकतो, म्हणजे चहामध्ये टाकतो, जास्तीत जास्त उपयोग करतो. सो याच्यामध्ये खूप सारे घटक आहेत, ज्याचा आपल्या शरीरावरती त्याचा जास्तीत जास्त उपयोग होतो. आणि दुसरी म्हणजे तुम्ही घराच्या गार्डनमध्ये वगैरे पण लावू शकता. तुमच्या घराच्या साईडला कुठेही असेल तसे लावू शकता. आता ह्याची थोडक्यात लागवड कशी केली जाते, तर लागवड पण एकदम सोपी आहे. खालून मुळकुंडी काढून तुम्ही लावू शकता किंवा एक मूळ जरी काढून लावलं तरीही होते. आणि जरी एक लावलं तरी ह्याचा पूर्ण पसारा होतो बघा. जसं की आपल्या ह्याच्यामध्ये घाटावरती तुम्हाला माहिती असेल, जसे पातींची वगैरे तुम्हाला ना असे हे दिसतील, झाडं दिसतील एका साईडला अशी लावलेली असतात किंवा ती रुजलेली असतात. मोठमोठ्या पाती असतात, जसे उसाच्या कशा पाती असतात त्या पातीप्रमाणे. तर त्या पाती जरा जशा मोठ्या असतात तशाच असतात आणि ही काय एवढी सगळीकडे असं होत नाही. जिथे तुम्ही लावाल तिथेच लावलेली असते. तर त्या प्रकारे पूर्ण बघा असा बुंदा तयार होतो. त्या झाडांचे जसे बुंदे तयार होतात त्याप्रकारेच ह्याचा पण बुंदा तयार होतो. सो मी वरती पण दाखवते तुम्हाला वरून. हे बघा. आणि आमच्याकडे कशी टाकतात ते सुद्धा सांगते. कापून वगैरे पण टाकतात कैचीने किंवा जुडी करून पण टाकतात. तर मी ते पण तुम्हाला दाखवते. जुडी करून पण नंतर दाखवते. सो थोडक्यात तुम्ही चहामध्ये टाकून तुम्ही तो आस्वाद घेऊ शकता ह्या चहा, म्हणजे गवती चहाचा. सो म्हणून म्हटलं तुम्हाला दाखवावी गवती चहा. कुंडीमध्ये सुद्धा तुम्ही लावू शकता. एखादी मुळकुंडी काढून कुंडीमध्ये लावू शकता, तरी पण मस्त होते. ह्या बघा पाती कशा वाढल्या. सो अशा पद्धतीने बघा हे केलेली आहे जुडी, आणि अशी जुडी टाकली जाते. अशा पद्धतीने ही जुडी अशी काढून 3-4 पाती करून अशी जुडी टाकली जाते. तर असं तुम्ही चहामध्ये टाकून तुम्ही आस्वाद घेऊ शकता. पण खूप केअरफुली करावं लागतं, कारण की हात खूप कापतो त्याच्यामुळे. सो असे टाकले जाते. थंडीमध्ये याचा जास्तीत जास्त वापर केला जातो. सो व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर करा. असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.